परळीला बदनाम करणाऱ्या लोकांना जनतेनं धडा शिकवला। परळी नगर परिषदेमध्ये सरशीनंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। खासदार परळीमध्ये तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काही फरक पडत नाही असेही वक्तव्य। नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे यांनी घेतली गळाभेट। 15 वर्षांनंतर दोघांनी पहिल्यांदा लढवली नगर परिषद निवडणूक। घायल हूं इसलिए घातक हूं, धुरंधर चित्रपटाचा डायलॉग म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपवर निशाणा। अकलूज पालिका निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला होता। सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसेंचा विजय। विजयानंतर जयश्री भिसेंचा जल्लोष। जयश्री भिसेंनी आपल्या विजयाचं श्रेय जनतेला दिलं। भाजप राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष आणि देशातही एक नंबरचा पक्ष राहील। गेवराई आणि अंबेजोगाई राखण्यात यशस्वी झालो, मात्र धारूरमध्ये निसटता पराभव झाला। निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। यावेळेला पंकजा मुंडेंनी सकारात्मक कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश। मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचा विजयी जल्लोष। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांसोबत साजरा केला विजय। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी निकालावर काँग्रेसचा आक्षेप। मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप। फेरमतमोजणी नाकारल्यानं काँग्रेस कोर्टामध्ये जाणार। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देणार, ठाकूर यांचा इशारा। अचलपूरमध्ये आम्हाला पराभवाची अपेक्षा नव्हती, ही निवडणूक आयोगाची मेहरबानी आहे। बच्चू कडूंचा आरोप। बिनविरोध निवडणूक हा तानाशाहीचा प्रकार, कडूंचा संताप।